नमस्कार, मी आहे विशाखा. VS हेल्थ फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत राजमा. तर राजमा मी घेतले आहेत शेंगा, ताज्या शेंगा घेतलेल्या आहेत. सोलून त्याला 1.5 वाटी शेंगा झाल्या आहेत. आता आपण त्याला लावूया कुकरमध्ये मी थोडंसं मीठ टाकून त्याला घेतलेलं आहे. आता आपण त्याला 2 शिटी होईपर्यंत काढून घेऊया. साहित्य पाहूया. मी 3 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 2-3 हिरवी मिरची आणि लसूण, कोथिंबीर घेतले आहे. त्याची आपण प्युरी बनवून घेऊया. तडक्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये टाकून घेऊया खडे मसाले टाकून झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे कांद्याची प्युरी टाकून आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कांद्यातलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. कांदा आपण ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. पाहू शकता आपला कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि त्यामध्ये तेलही सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया अद्रक आणि लसणाची मी थोडीशी पेस्ट टाकून घेत आहे. आता आपण त्याला छान असं फ्राय करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया 2 टोमॅटोची प्युरी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. मी टोमॅटोची प्युरी भाजून नाही घेतली, तसंच टाकत आहे. आता आपण त्याला छान असं फ्राय करून घेऊया. टोमॅटोतलं पूर्णपणे पाणी निघून गेलं असं आपण त्याला फ्राय करून घेऊया. पाहू शकता आता आपल्या प्युरीमधलं टोमॅटोतलं पाणीही गेलं आहे आणि त्याला छान असं तेल सुटलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकून घेऊ. त्याच्यासाठी मी 1.5 चम्मच धने पावडर टाकून घेतला आहे. 1 चम्मच लाल तिखट घेतले आहे. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच काळा तिखट घेतला आहे. थोडंसं अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ आपण शिजवतानाही घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ प्रमाणातच घालून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी काश्मीरी तिखट आणि थोडासा गरम मसाला वापरलेला आहे आणि त्याला छान असं परतून घेऊया. मसाले परतून झाल्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला अजून 2 मिनिट तरी परतून घेऊया. मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया छान असा. म्हणजे मसाल्यामध्ये पाणी टाकल्यामुळे मसाल्याचे पूर्ण चव आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरते. पाहू शकतो आपण आपला मसाला कसा तयार झाला आहे आणि त्याचा कलर आणि टेक्स्चरही छान निघालेला आहे. तेलही सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं राजमा मॅश करून थोडासा राजमा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून त्याला छान असं 2 मिनिट तरी त्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर पाहू शकता त्याचं टेक्स्चर कसं आलं आणि ते मसाल्यामध्ये बाइंडिंगचं काम करतं. मसाल्यातलं पाणी वेगळं नाही करत आणि ग्रेव्ही वेगळी नाही करत. छान असं टेस्टही लागतो त्याच्यामध्ये चुरून टाकल्यामुळे. आता आपण पाहू शकतो कलर वगैरे छान आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण शिजवून टाकलेला राजमा टाकून घेऊया. पाणी तुम्ही कमी जास्तही करू शकतो, कारण ते पातळ किंवा जास्त घट्टही नाही, असं मीडियममध्ये आपल्याला त्याला ठेवायचं आहे. मस्त असा कमी गॅसवर त्याला छान अशी उकळी काढून घेऊया. 2 मिनिट तरी छान उकळी काढून कसुरी मेथी टाकून त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता आता त्याला 2 मिनिट उकळी आल्यावर टाकून त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून 1 मिनिट तरी त्याला उकळी काढून मस्त असं ठेवूया. आता झाला आहे आपला राजमा तयार. पाहू शकतो. तुम्ही कशा पद्धतीनं राजमा तयार करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी पद्धत ही कशी वाटली हे पण तुम्ही नक्की सांगा. राजमा हा जिरा राईस सोबत किंवा चपाती सोबत हा खरंच खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कसा बनवला आहे ते. थँक्यू.